नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 22 एप्रिल 2024 ते 28 एप्रिल 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पतीच्या प्रथम भावात स्थित होण्याच्या कारणाने तुमच्या आर्थिक निर्णयात सुधार या सप्ताहात तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव टाकू शकतो आणि यामुळे तुम्हाला पूर्वीच्या प्रत्येक नुकसानमधून वर येण्यास मदत मिळेल. यामुळे एक वेळ परत गोष्टी परत पटरीवर येताना प्रतीत होतील. हा सप्ताह तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी सामान्यपेक्षा अधिक अनुकूल राहील, कारण सप्ताहाची सुरुवात कौटुंबिक जीवनासाठी बरीच उत्तम राहील आणि या काळात कौटुंबिक सदस्यांमध्ये उत्तम ताळमेळ पाहायला मिळेल. याच्या परिणामस्वरूप तुम्ही प्रत्येक घरगुती कार्यात मनापासून भाग घ्याल आणि कौटुंबिक सहयोगाची कारणाने यश प्राप्त कराल. या राशीच्या लोकांना या आठवड्यात स्वतःसाठी भरपूर वेळ मिळेल, परंतु आपण तो वापरण्याऐवजी वाया घालवू शकता. म्हणून आपण या वेळेचा वापर आपले काही शौक पूर्ण करण्यासाठी करू शकता. या राशीतील काही विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. तथापि यासाठी त्यांना सुरुवातीपासूनच मेहनत आणि आपले प्रयत्न अधिक करण्यासोबतच योग्य दिशेमध्ये करत राहण्याची आवश्यकता असणार आहे. या काळात कुठल्या व्यक्तीद्वारे मिळालेले योग्य मार्गदर्शन ही तुमच्यासाठी एक उत्तम विकल्प असेल. या सप्ताहात आपण स्वतःला निराशेने ग्रस्त समजाल, ज्यामुळे बरेच नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ शकतात. अशा परिस्थितीत मनाच्या शांतीला नष्ट होण्यापासून वाचवताना स्वतःला शक्य असेल तितके व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. उपाय: नियमित 19 वेळा ओम भास्कराय नमःचा जप करा. वृषभ राशी. चंद्र राशीपासून बृहस्पती 12व्या भावात स्थित असण्याच्या कारणाने धनाने जोडलेली कुठलीही जबाबदारी तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात घेणे टाळले पाहिजे, कारण या काळात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अचानक धनप्राप्ती होण्याचे योग बनत आहेत. परंतु तुम्हाला यावेळी धनाचा वापर करण्याच्या आधी चांगल्या प्रकारे स्वतःला प्रत्येक स्थितीसाठी तयार करण्याची आवश्यकता असेल. या आठवड्यात कुटुंबात आपल्याला आपल्या भावंडाचा आधार मिळणार नाही. यामुळे आपल्याला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांच्याशी असलेले नाते सुधारण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणे आपल्यासाठी चांगले राहील. ही वेळ बरीच सिद्ध होईल, कारण या काळात तुम्ही नवीन उत्पादन सुरू करू शकता. सोबतच या सप्ताहात तुम्ही काही नवीन जोखीम घेण्यासाठीही घाबरणार नाही. त्यामुळे या काळात लाभ नक्कीच मिळेल. या आठवड्यात आपले ध्येय साध्य करण्यासाठी या राशीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य नियोजित पद्धतीने पुढे जाणे आवश्यक आहे आणि
त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्याची यादी तयार करणेही आवश्यक आहे. असे केल्याने आपण आपल्या वेळेचा अधिक उपयोग करून आपली ऊर्जा निरुपयोगी कामामध्ये वाया घालवण्यापासून वाचू शकता. या सप्ताहात चंद्र राशीपासून केतू पंचम भावात स्थित होण्याच्या कारणाने तुम्ही अधिक भावनात्मक दिसाल. यामुळे तुम्हाला आपल्या भावनांवर काबू ठेवण्यात समस्या येऊ शकतात. तुमच्यासाठी हेच उत्तम असेल की आपल्या भावनांना दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करू नका. उपाय: नियमित 21 वेळा ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. मिथुन राशी. या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामकाजाच्या गोष्टी सोडवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपली हुशारी आणि प्रभाव वापर करण्याची सर्वाधिक आवश्यकता राहणार आहे. म्हणून दुसऱ्यांच्या समोर हास्यपात्र न बनवून स्वतःच्या क्षमतांना दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करा आणि लक्ष्य प्राप्ती करा. या सप्ताहात आपल्या गुरूंच्या ज्ञानाचा लाभ घेऊन त्यांची मदत आणि सहयोग घेण्यापासून अजिबात घाबरणार नाही, कारण या काळात त्यांचे ज्ञान आणि अनुभवच तुम्हाला या विषयांना समजण्यात तुमची मदत करेल. यामुळे तुम्ही भविष्यातील प्रत्येक परीक्षेत उत्तम प्रदर्शन करू शकाल. या सप्ताहात गर्भवती महिलांना खास करून आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल, अथवा काही संक्रमण होण्याने तुमच्या चिंता अधिक वाढू शकतात आणि तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल. चंद्र राशीपासून बृहस्पती एकादश भावात स्थित होण्याच्या कारणाने तुमच्या काही जुन्या गुंतवणुकी जसे संपत्ती, जमीन, पॉलिसी इत्यादीमुळे या सप्ताहात तुमच्या कमाईमध्ये वृद्धी दिसत आहे. अशात तुम्ही त्या धनाला अर्जित करून स्वतःला कुठल्या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. हे शक्य आहे की घरातील सदस्य ज्यांच्यावर आपण यापूर्वी विश्वास ठेवून आपले रहस्य सामायिक केले होते, या आठवड्यात आपली फसवणूक करून इतरांसमोर आपली पोल उघडू शकता. म्हणूनच अशी कोणतीही भीती टाळण्यासाठी आपल्यासाठी हे चांगले असेल की आपल्या घरच्या इतर सदस्यांना आपण स्वतः आपल्या योजनाविषयी सांगा. उपाय: ओम गणेशाय नमःचा नियमित 11 वेळा जप करा. कर्क राशी. या सप्ताहात बऱ्याच लोकांना व्यापारिक आणि शैक्षणिक लाभ मिळण्याचे योग बनत आहेत, कारण शक्यता आहे की तुम्ही आपल्या शिक्षण आणि अनुभवांचे उत्तम प्रदर्शन करताना दिसाल आणि बऱ्याच उत्तम संधींचा लाभ घ्याल. म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक या काळात करू नका. यावेळी विद्यार्थ्यांना भरपूर यश मिळेल. सोबतच तुमच्यावर बऱ्याच शुभ ग्रहांचा प्रभावही तुम्हाला उत्तम परिणाम देण्याचे कार्य करेल. म्हणून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना ग्रहांच्या या शुभ दृष्टीने आपल्या मनासारख्या शाळा किंवा
कॉलेजमध्ये दाखल होण्याचे योग बनतील. या सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन होईल आणि ही ती वेळ असेल जेव्हा तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा मजबूत राहील आणि तुम्ही विभिन्न प्रकारच्या आपल्या शारीरिक समस्यांपासून आराम मिळवू शकाल. या राशीच्या जातकांचा स्वभाव वर्तमानात जगणारा आहे. या सप्ताहात तुम्हाला फक्त एक दिवस लक्षात ठेवून निर्णय घेण्याची आपली सवय नियंत्रित करावी लागेल. अशा परिस्थितीत आता आपल्या करमणुकीसाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करणे टाळणे आपल्यासाठी चांगले होईल. अन्यथा भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात आपण आपल्या सुखसोयींचा आनंद घेण्यासाठी इतके व्यस्त असाल की आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याकडे वेळ वाचणार नाही, ज्यामुळे आपण कौटुंबिक वातावरण तणावग्रस्त बनवू शकता. उपाय: नियमित 11 वेळा ओम हनुमंते नमःचा जप करा. सिंह राशी. या सप्ताहात चंद्र राशीच्या संबंधात राहू 8व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या आठवड्यात अडकलेल्या आर्थिक बाबीमध्ये वाढ होऊ शकते. तसेच यावेळी अनेक प्रकारचे खर्च आपल्या मनामध्ये असतील, ज्यामुळे आपल्याला नको असतानाही अस्वस्थता येऊ शकते. या कारणास्तव आपण स्वतःला बऱ्याच प्रकारचे निर्णय घेण्यास अक्षम्य असल्याचे आढळेल. अशा प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. या सप्ताहात तुमच्याजवळ अशा काही विपरीत परिस्थिती उत्पन्न होतील जेव्हा तुमचे कुटुंब आणि तुमचे मित्र एक स्तंभप्रमाणे तुमच्या सोबत उभे राहताना दिसतील. कारण ही वेळ तुम्हाला मित्र आणि कुटुंबाचे सहयोग देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये वेब सिरीज पाहणे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवडणार नाही. यामुळे त्यांच्यासमोर तुमची प्रतिमा प्रभावित होईल. मागील आठवड्यात आपल्याला जे विषय समजण्यास अडचण येत होती, आपण या आठवड्यात ते समजून घेण्यात पूर्णपणे यशस्वी व्हाल. म्हणूनच तुमच्यासाठी हे अधिक चांगले आहे की तुम्ही स्वतःला अभ्यासाप्रती मनापासून समर्पित करताना लक्ष केंद्रित करून अभ्यास करत राहा. शारीरिक आणि मानसिक लाभासाठी तुमच्याद्वारे नियमित रूपात ह्या सप्ताहात ध्यान आणि योग करणे उपयोगाचे राहील. अशात घराच्या बाहेर जाऊन ताज्या हवेमध्ये खेळणे सारख्या गोष्टी तुम्ही करू शकता. उपाय: नियमित दुर्गा चालीसाचा जप करा. कन्या राशी. या सप्ताहात चंद्र राशीपासून शनी 6व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने आर्थिकदृष्ट्या तुमच्या जीवनात बरेच सुधार येतील. यामुळे तुम्ही सहजरित्या बऱ्याच वेळेपासून लांबीत असलेले बिल आणि ऋण चुकवण्यात स्वतःला सक्षम मिळवाल. तथापि या काळात आपला पैसा कुणाला उधारीवर देणे टाळा. या आठवड्यात आपण आपल्या सुखसोयींचा आनंद घेण्यासाठी इतके व्यस्त असाल की आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी
आपल्याकडे वेळ वाचणार नाही. त्यामुळे आपण कौटुंबिक वातावरण तणावग्रस्त बनवू शकता. जर पूर्वी तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही निराशा हातात आली होती, तर या सप्ताहात वस्तू परत ठीक व्हायला लागतील आणि तुमचा व्यवसाय सकारात्मक दिशेकडे अधिक लागेल. यामुळे तुम्हालाही आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्यात यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह तसा तर मिश्रित परिणाम देणारा सिद्ध होईल, परंतु अधिकांश रूपात तुमच्यासाठी ही वेळ सामान्यपेक्षा चांगली राहण्याचे योग दिसत आहेत. खास करून जर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, चिकित्सा विज्ञान, विधी तसेच कायद्याचे, फॅशन डिझायनर, इंटेरियर डेकोरेशन इत्यादी जशा विषयांचा अभ्यास करत आहात, तर हा सप्ताह तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होण्यासोबतच तुमच्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी शुभ संधी घेऊन येत आहे. जर तुम्ही काही मोठ्या आजाराने पीडित आहात, तर या सप्ताहात डॉक्टरांच्या मेहनत आणि तुमच्या घरच्यांची योग्य काळजी तुमच्या आरोग्यात सुधार घेऊन येईल. या कारणाने तुम्ही आपल्या या आजाराने नेहमीसाठी आराम मिळवू शकाल. उपाय: प्राचीन पाठ नारायणीयमचा नियमित जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.